नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। आणि लास्ट इयर 2024 मध्ये जून मध्ये आपण गेलो होतो श्रीमान भाऊला भेटायला। करणू भाऊ पूर्ण आपण बूट कॅम्पलाच गेलो होतो सगळ्यांना भेटण्यासाठी। आणि या वर्षी सुद्धा आपण जून मध्ये चाललोय, फक्त तारीख थोडी मागे पुढे झाली आहे। पाठीमागे टॉवेल दिसतं, इग्नोर करा। पण आपल्या पडद्याच्या मागचा हिरो बघा कोण आहे, कुर्लेकर भाऊ आहे। हॅलो कर, नमस्कार। असू दे पाया बिया पडायची काही गरज नाही। कुर्लेकर आलाय मालवणवरून, मी आपल्या संगमनेरवरून पुण्यामध्ये आलो ना। आम्ही फायनली चाललोय श्रीमानला भेटायला। आता या ब्लॉगचे दोन पार्ट करायचा, एक आज गेल्यानंतर करणूला भेटणार तो एक पार्ट, आणि उद्या श्रीमान भाऊला भेटणार तो एक पार्ट वेगळा। सो स्टे ट्यून। लास्ट इयर जेव्हा कुर्लेकरनं जी फ्रेम दिली होती श्रीमानला, त्याचं रिॲक्शन आपण रेकॉर्ड केलं होतं आणि आपल्या एका ब्लॉगमध्ये आहे। मी जर तुम्ही जर ब्लॉग बघितलं नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकल त्याची। यावेळेसचं जे गिफ्ट आहे ॲक्च्युली त्याची रिॲक्शन बघणं फार महत्त्वाचं, तुम्ही पण ती रिॲक्शन बघणारच आहे, कारण ती टिपायला जास्त मजा येणार आहे, कारण गिफ्टच तसं घेतलंय कुर्लेकरनं। आता फक्त ती रिॲक्शन मी बघितली तेव्हा माझी वेगळी होती, कारण मला तेव्हा रेकॉर्ड करता नाही आलं। पण श्रीमानची जी रिॲक्शन राहणार आहे ती वन ऑफ द बेस्ट रिॲक्शन राहणार आहे त्या गिफ्टसाठी। आणि आता माझंही चाललंय की त्या गिफ्टला शोभल असं एक मी हे गिफ्ट घेतोय, तुम्हाला दाखवतो। श्रीमान भाऊला गिफ्ट घ्यायसाठी आम्ही चाललोय, पण पहिले नाश्ता नाश्ता करून घेऊया। काय जाय खाऊन झालंय या काय बघतोय, नाश्त्यात आवरलाय, आता जाऊन फ्रेम कलेक्ट करूया। हा तिथे इकोला जागा करून घेऊया, पण तिथे अडकलंय। फायनली रुद्रा आर्ट्स मध्ये पोहोचलोय। इथनं ॲड्रेस पाहून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर। इथनं महाराजांचे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटेल। आणि कुर्लेकरनं आत्तापर्यंत जेवढ्या फ्रेम घेतल्यात ते इथं रुद्रा आर्ट्समध्येच घेतल्यात त्यांनी। तर रुद्रा आर्ट्स आपण याच्या आधी आलेलो आहे, रुद्रा आर्ट्समध्ये मी आलेलो आहे। ह्या बघ काय ही फ्रेम आहे ना, ही फ्रेम घेतली, हीच घेतली ना, ही फ्रेम गिफ्ट केलेली, तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल। लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा। इथं तसं आता फ्लिकर इग्नोर करा, इथं सिनेमॅटिक घ्यावे तेवढे सगळे कमीच आहे। माझं ठरलं आहे की हे वेग घ्यायचे, जे कुर्लेकरनं जी फ्रेम घेतली ना त्याच्या कडेनं लावायला हे मी घेतोय। आणि करणसाठी कुर्लेकरनं ही फ्रेम ही वागणक करणसाठी आज द्यायची आहे। जस्ट आत्ता इथं आल्यावर ठरलं की त्याला ती द्यायची। इथं पाहिजे तेवढे तुम्हाला जसे मूर्ती पाहिजेत ना सगळं बनवूनही भेटतील, ज्या पद्धतीने तुम्ही सांगशाल तुम्हाला सगळ्या गोष्टी करून भेटतील। छोटी छोटी किचन्स सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहे व्यवस्थेमध्ये, तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघितलं। फ्रेमच्याकडे लावायला आपण हे दोन मावळे घेतो, हे बघा हे बघ, दोन मावळे वर रस्सी हे करताना
कुर्लेकर स्पॉन्सर या बघलंस जाम टोचत मग हे रुद्राचं मालक आहे. आणि हे आणखी एक गिफ्ट हे करणचं आहे आणि हे आम्ही घेतलेले गिफ्ट श्रीमानसाठी. आम्ही म्हणजे लाईक मी एक घेतलेलं आहे, कुर्लेकरनं घेतलं आहे आणि कुर्लेकरने ही मोठी फ्रेम पण घेतली. आता ती सेपरेट ह्या गाडीमध्ये कुर्लेकर आणि ती फ्रेम पुढं जाणार, आम्ही पाठीमागणे येणार. मी फॉलो कर. हां आम्ही त्यांना फॉलो करणार आहे आणि वन साईड आता जाऊन भेटूया. घेतलं मग एंट्री घेतली, त्यांची एंट्री घेतली. हे रुद्र आर्ट्सचे मालक आहेत सर. नमस्कार. यांची भेट नक्की घ्या आणि व्हिजिट करा रुद्र आर्ट्सला. चलो बांधील की. आता आम्ही ज्या गल्लीमध्ये रुद्र आर्ट्स ज्या गल्लीमध्ये आहे ना, तर त्या गल्लीच्या स्टार्ट टू एंड पर्यंत सगळे क्लासेस आहे. म्हणजे एकदा गल्लीच्या एंट्रीतून मुलगा ॲडमिशनला आला तो या गल्लीच्या एक्झिटला डायरेक्ट इंजिनियर होऊनच बाहेर पडतो. एकंदरीत हा विचार केला आहे मी गौरवनं. तर आता निघतोय आम्ही. आपलं गिफ्ट घेतलं आहे आणि गिफ्ट तर मी बघितलंच कसं आहे. माझे गिफ्ट मी तसं दाखवलं आहे ब्लॉगमध्ये कसं की आपण आता त्याचे फक्त रिॲक्शन घेऊया टाकाटामध्ये. आता करणसाठी पण घेतलं आहे. आज करणला भेटायचा, नंतर श्रीमानला भेटायचा असा प्लॅन ठरला आहे. तर बघूया काय होते काय नाही. अच्छा ओके. पहिले जे हॉटेल होतं तिथं नाही, आता दुसरे का हॉटेल बुक केलं आहे. त्याच्यामुळे हे रस्ते आड जोड चेंज होत होते. म्हणजे रस्ते का बरं चेंज करते आम्हाला काही कळलं नाही. आम्ही फक्त गाडी धरली आणि आता आम्ही CNG भरण्यासाठी थांबलो आहे. CNG आड जोड माहिती किती गर्दी असते CNGसाठी. CNGसाठी थांबलो, थोडंसं सुसू पण करून घेतो. काहीच आम्हाला पहिलीच ट्रॅफिक लागली आहे खोपोली हायवेला. पहिलीच ट्रॅफिक लागली आहे. आता बघू किती टाईम लागतो आहे किती नाही. पण ट्रॅफिक क्लिअर तर दाखवत आहे मोबाईलमध्ये. आणि हो किती टाईम लागतो आहे. मी काळा दिसते का? दिसते जे आहे ते आहे. त्याला काय करायचं. ही समोर आहे कुर्लेकरची गाडी. ये बा दिगंबरा श्री बादवल्लभ. हे कुर्लेकरची गाडी आहे, त्यामध्ये आपलं गिफ्ट पाठीमागं. काही ॲक्सिडेंट झालेलं आहे म्हणून ट्रॅफिक होतं. या बघ खाली गेलंय ते रायगड पोलीस. झोपलाय तो रायगड पोलीस. काय करायचं. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचायला फक्त आम्हाला एक 10 मिनटं आहेत. अजून 10 मिनटं आहे डेस्टिनेशनला पोहोचायला. आणि पावसानं वन साईड स्वागत केलं आहे. या बघ काय वन साईड स्वागत चालू आहे पाऊस. म्हणजे साऱ्या रस्त्यानं कुठं पाऊस लागला नाही. म्हणजे ऑलमोस्ट पाऊस लागलाच नाही आम्हाला कुठं. आणि इथं जसं आलो एंट्री मारली या लेफ्ट साईडला ऊन आहे आणि राईट साईडला पाऊस पडतोय. काय चाललंय काय खरं आहे रे. फायनली रीच आवर डेस्टिनेशन. आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला आणि कुर्लेकर खाली उतरलेत. डोळ्यामध्ये पाणी दुखायला आहे. काय झालं माझ्या डोकं कसलं दुखं. दादा ही गाडी जाणार आहे. ती जाणार आहे. या बघ काय
हे बघ काय, हे बघ काय, हे बघ काय. ठरल्याप्रमाणे आवरून घेतलं आणि मी असं शॉर्ट्सवर आलो आहे. आणि असं ठरलं होतं की करणला तिकडं भेटायला जायचं, पण करण सरप्राईजली करणच बोलला की मी याला येतो, हॉटेलला येतो आहे. आणि आपला करण हॉटेललाच येला आहे. आला हे बघ काय. गेलाय बघ, आवाज बघ. करण शेट्टीले, करण शेट्टी. आम्हाला नाही माहित भावा. वेलकम वेलकम वेलकम. तुमका माहित नाही. आम्हाला माहित नाही एरिया मध्ये असा असा विषय भाई. असं होऊच शकत नाही रे, असं होऊच शकत नाही. तुला माहित नाही. अरे ऍटलीस्ट ब्लॉग मध्ये तरी फेकू नको रे. माहिती आई शपथ नाही माहिती. खरं सांग. खरंच नाही. मी पहिल्यांदा आलो या रोडला, पहिल्यांदा. तो रूट माहिती मला, हा रूट नाही माहित. अरे सीबीसी मध्ये आम्ही थांबतो, तुला माहिती आहे ना. आलो का सीबीसी मध्ये थांबतो ना. जागाच नव्हती. फुल खाली फुल भरलंय. अरे फुल भरलंय. फुल भरलंय फुल. आणि आता तर काय नाही, अजून सुरुवात आहे, अजून बाकी आहे डेमो. कुठं पाऊस कुठं चालू आहे? तेवढा काय शूट करतोय? तुझी एंट्री. हा पाहायचं काय नाही. काय बोलता, कसे आहेत तुम्ही? एकदम मस्त मजेत. तू आला नाही ना. हा कधी येतोय बघतोय. कोण सांगितलं ना येणार आहे, कधी येतोय हे तुम्ही बघतोय. बाईक राईडच करून देणार येणार आहे. प्युअर प्लॅन मी पावसात करणार आहे प्रॉपर. घाटात जरा मजा करा. चल वर. ते पण आहे रे. असं काय नाही, तुझं महत्वाचं आहे. काहीच मला यांनी गिफ्ट आणलंय. मी बाहेर गेलो होतो सकाळपासून आणि प्रदीप कुर्लेकर कधीच छोट्या कुठल्या छोट्या गोष्टी आणतच नाही. आता तुम्ही माझ्या साईजपेक्षा मोठा बॉक्स बघताय आणि नाद केलाय. म्हणजे ती उभी ठेवायची, टॉप ठेवायची. हे टॉप असंच आहे का? ॲज इट इज आहे. फक्त खोलतो काय बघू तुझं काय. उत्सुकता मला पण आहे. मनात माझ्या माहिती काय असेल, पण तरी पण तुझी उत्सुकता बघायची. मला पण शूट कर ना. कुठे गेला दे ना. माझा वर्टिकल शूट कर. एवढं काय लॉक करून साईडला लोट ना. नाही लॉकचं नाही रे, माझा ऑटो. असंच धरू. चालू कर. गाईज मला ना गिफ्ट आणले प्रदीप भाईंनी आणि सगळ्यांनाच आणलेत. मे बी मला माहिती नाही कोणाकोणाला, पण मला तर आणले बाबा. आणि मी समजतोय की मला बड्डे गिफ्ट ॲक्च्युली मी स्ट्रीमवर खोलणार होतो, पण आता त्यांनी एवढ्या प्रेमाने आणलंय. मी दिसतो का कट आहे? नाही चालू आहे मग विषय. आता काय जे बघू शकता तुम्ही काय है छत्रपति शिवाजी महाराज की नग, मतलब वाघ नग. ये मैंने सातारा में जब आया था, प्रतिकृति है, मैं तो उनको ओरिजिनली मानूंगा. विषय ऐसा है कि ये हमने ओरिजिनल देखे थे और ये मैं मतलब क्या बोलूं, इस पे उसने प्रॉपर लिखा हुआ है जो उधर वो डब्बे पे लिखा हुआ था. थैंक यू सो मच भाई. माझे तर हातच कापते. थँक्यू बाबा ईश्वर भाई, थँक्यू सो मच यार. थँक्यू बाबा तुला पण. हे खूप भारी आहे रे प्रदीप भाई. हा व्हिडिओ होती लोक बघून जबरदस्त यार. माझा अख्खा मूड आज खराब होता, फुल खराब होता माझा आज मूड. पण ना हे बघून आहे ना अख्खा मूड माझा शांत झाला. त्याची आपण म्हणतो ना एक हे वेगळी. ओके.
अरे ह्याच्यावर बोलणार मी कोण आहे भाई? मी शांत बसत बघत बसलो त्याच्यावर आणि आता ते माझ्या घरी असेल ते रोज बघणार मी. कारण का मला जेव्हा नोबितानी मूर्ती दिलेली ना तेव्हा मी ती ऑफिसला ठेवून बोललो होतो, पण लोकांनी मला भरपूर बोलले नको वगैरे असं तसं, मग मी डायरेक्ट देवाऱ्यात ठेवली. म्हणजे कोणाला ऑप्शनच नाही, आता देवाऱ्यात इथं जागा करायला लागेल. अच्छा बर्थडे टायमाला माऊन आणि नोबे आलतात ती त्यांनी मूर्ती. ती व्हायरल झालेली फुल मध्ये. गेल्या वर्षी हा हा 2 वर्ष झाले त्या गोष्टी. 2-3 वर्ष म्हणजे या बनवायला पण मानलं पाहिजे. हा हा त्यांनी प्रॉपर ते जाऊन जस्ट होती ना त्यांनी त्या बघून माणसानं प्रॉपर ते जाऊन आणि आता या गोष्टीसाठी खरंच त्याच्याकडे शब्द नाही. आमचे जेव्हा त्यांना यांना माझी तर लायकी पण नाही काय आमच्याकडे शब्दच नाहीये. भले ती प्रतिकृती आहे पण किती नाही. केलं तरी ते महाराजांची. महाराज काही झालं तरी महाराज तिथं शब्दच नाही, काहीच बोलू शकत नाही. नाही. बॉम्ब पडतो. चला एवढ्या लांब आल्याचं एक सार्थ झालं की करण भाऊला आपली फ्रेम आपले करण भाऊला आपली फ्रेम जाम आवडली म्हणजे तुम्ही रिॲक्शन ब्लॉगमध्ये रिॲक्शन बघितलीच आहे. आता त्याच्या स्ट्रीमला तो दाखवणार आहे, तर तुम्ही स्ट्रीमला जाऊन पण एकदा रिॲक्शन बघा त्याची कशी काय. ब्लॉग लेट पण स्ट्रीमला येऊन जाईल, ब्लॉग थोडासा लेट येईल. एकदा गाईज यांना सगळ्यांना थँक्यू सो मच. खूप सारं प्रेम आणि थोडं डोक्यामध्ये खूप विचार होते, जसं हे बघितलं ना मला थोडं मी कूल झालो, थोडं मी शांत होईल. तर थँक्यू सो मच प्रदीप. मी तुला रात्री फोन करतो. लगेच परत करतोय. थँक्यू बोलून परत तिकडनं आलो ना लवकर मग तुम्हाला फोन करतो. हो चालेल. चला मित्रांनो आम्ही मस्त याच्यामध्ये कशामध्ये रे हां स्विमिंग पूलमध्ये याच्यामध्ये अरे काय बोलतोय मी मस्त स्विमिंग पूलमध्ये उड्या मारून आमच्या झाले नाचून बिचून झाले मस्त सगळं. पण फक्त एवढंच की व्हिडिओ वगैरे काय काढले नाही. कुर्लेकरनं काही व्हिडिओ काढले त्या मी फुटेज टाकून दिल याच्यामध्ये. तर आता मिशन राणे आता राणे भाऊला जाऊन भेटायचं. ते बघा कुर्लेकर कसं आवडून बसलं बघ कोणतं सारखं काय जाईल कॅमेऱ्यात बसलं तेच मजा असतं. ओ श्रीमान दादाची स्ट्रीम बघतोय, ह्या पण काय करतोय या करणूची स्ट्रीम बघतोय. कुर्लेकरांना जे गिफ्ट दिलं ना ते करणू आता याला दाखवतोय स्ट्रीमला दाखवतो म्हणजे आम्ही सगळं ते बघतोय. भाई आपण आलोय आता आपल्या राणे भाऊच्या हॉटेलला. हॉटेल बिसावा फॅमिली रेस्टॉरंट आहे. गाडी बघतोय कुठे लावतोय, गाडीची पार्किंग मागं करूया. फक्त राणे भाऊ आहे का बघूया. राणे भाऊ असला तर बघतोय. माहीत आहे राणे आहे का. राणे खाय दिसला तू का बसलो का खाय ते थांब इतके जाऊ नको समोरून जाईल. डायरेक्ट समोरून जातो ना. समोर तू पहिलं समोर मी जाते हां. पण आता राणे भाऊला भेटूया. करू भाऊला भेटू ना तर राणे भाऊला भेटू. हॅलो राणेजी बांधील की ना भाऊ. काय बोलता एकदम मस्त. बघ ना कोण आलं बेटा. काय बोलता त्या दरवाजात बघ. अरे काय होतं बाबा प्रदीप आहे ना. येस बरं एकदम मस्त.
राणे भाऊंचं चाललंय बिलाचं काम आणि कुर्लेकर तिकडनं एंट्री घेतो. राणे भाऊचं बिलाचं काम चाललं तर कुर्लेकर एंट्री घेतोय. बघलं काय म्हणतो. आम्ही लास्ट इयर सुद्धा जूनमध्येच राणेच्या हॉटेलला आलो होतो, तेव्हा इथं भोंडे वगैरे सगळे भेटले होते. तर भोंडे वगैरे तर काही या टायमाला माहिती, भोंडे त्याच्या कामात बिझी आहे आणि राणे तिथं बसलेलं आहे. त्याच्या हिशोबात त्याचं हॉटेलचं चालू आहे, कारण आमची अजून काय ऑर्डर दिलेली नाही. फक्त खायचं. पण राणेच्या हॉटेलला एकदा चक्कर मारा, चुम्मा जेवण भेटतं. माछारी बघणीस बाज बंद कर रे. कुर्लेकरनं काहीतरी वेगळंच काहीतरी ऑर्डर केलं आहे. चिकन मटन अंडा लपेटा म्हणून काहीतरी आहे. मटन में अंडा लपेटा, अंडे में मटन लपेटा असंच काहीतरी आहे. मरू दे, नाव गेलं तिकडं. मरू खायला चांगलं लागतंय, खाऊन घेतो पहिलं. काही जेवण तर एकदम मजबूत पोटभर झालंय. बाईला काहीतरी मिरगी आली आणि सडनली आम्ही आता इथून आवरून तर निघालो आहे आणि बाहेर आलाय चेतन आलाय. चेतन बरोबर राणे थांबलेलं आहे. त्याच्यामुळे आता बघू, त्यांच्या विचारचा वेगळी चालू आणि आमचं वेगळं चालू आहे. काही लास्ट इयर आपण आलो तेव्हा आपल्याला राणे बरोबर भेटला होता भोंडे आणि यावर्षी आपल्याला भेटले चेतन द टायगर. काय बोलायचं माझ्या पब्लिकला. भाऊ आपला मेहनत करतोय, मस्त छान छान कॉन्टेंट सपोर्ट करा आणि मला माहिती आहे तुम्ही सपोर्ट नक्कीच करणार. जीव आहेत आणि राहणार, सगळ्यांना सपोर्ट केला. बाकी स्टिक बिक आवडले मला 5 फुटाची गाईच ना काय अख्खा लुक दिसतोय रे माझा. पण ह्याचा काय खासियत माहिती आहे का, ह्याचा जो लुक आहे ना म्हणजे ब्लॉग तो असा ना जाडा होतो माणूस. हां, ते नाही आलं पाहिजे. म्हणजे आता कशी अख्खी पर्सनॅलिटी आहे ना, ही अशी दिसावी. तोंडाची इथं तोंडाचं डबडा दिसते. सुपर व्ह्यू आहे ना, त्याच्यामुळे तसं वाटतंय. पण लांब धरल्यावर नाही वाटत. बाकी क्या बोल रहे गाइस, जो भी लोग नए हो फटाफट सब्सक्राइब ठोक दो भाई को. बीस्ट बडी इनके चैनल का नाम है. मैंने भी इनको अभी जस्ट सब्सक्राइब किया, आप भी सब्सक्राइब करो और भाई को प्यार दो बस. उनका व्लॉग मराठी में रहता है, मैं हिंदी में बोल रहा हूँ क्योंकि हिंदी पब्लिक को भी समझना चाहिए. बाकी क्या बोलता, ब्लॉगला वन साइड कॉन्टेंट देत बनवा. याच्या पुढची जी फुटेज आहे ते कंटिन्यू करते. बादशाह ना बबलीच ना म्हणा. ठीक, चला आपण आता रूमवर जाऊनच बोलूया. मित्रांनो, आपल्या गौऱ्यानं माझ्यावर स्पॉटलाईट टाकली दोन्ही याची. आम्ही जेवण खाऊन करून मस्त रूमवर आलो. आता झोपायची तयारी झाली. आता हे बघा स्पॉटलाईट बघा, तिकडनं पण आणि इकडनं पण मस्त स्पॉटलाईट त्या सडकेनं माझ्याकडे फिरवून ठेवलेत. अरे मला झोपायचं आहे करणं फिरवणं ते, कारण काय चाललंय ते. चला काय नाही, हा ब्लॉग मे बी उद्या आणि परवा हाच ब्लॉग आपण कंटिन्यू करणार आहोत. ठीक आहे, तर गुड नाईट, भेटूया उद्या सकाळी.